नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं YB3 मध्ये। तर आज आपल्या घरी आहे पिठोरी अमावस्येची पूजा, जी आमच्यासाठी खूप स्पेशल आहे कारण की आमची ही देवी नवसाला पावणारी आहे। तर मी आता जस्ट वरती आले, खाली खूप असं केव्हाच चालू आहे, सगळ्यांचा आवाज वगैरे, तयारी वगैरे चालू आहे। सो थोडक्यात पिठोरी अमावस्या म्हणजे काय? पिठोरी अमावस्या म्हणजे आम्ही लहानपणापासून बघत आलो आहेत आणि म्हणजे ती मुलांसाठी केलेली पूजा असते। तर हे माझ्या मामाच्या नवसाची आहे। तर ही बॅक स्टोरी जी आहे ती माझी आजी तुम्हाला नंतर सांगेलच काय आहे वगैरे। मी थोडीशी ती गेटअप वगैरे तर करेल, तर झोपली आहे ती बोलते की मी नंतर सांगते, नंतर मला घेऊन स्पेशली व्लॉग माझ्याकडे मी सांगेन करून। ठीक आहे। आणि तर कसं आहे म्हणजे लहानपणापासून आम्ही एवढे उत्सुक असायचं ना। आणि हा मुलगा मला खूप इरिटेट करतो, मी बोलते तर हां। सो म्हणजे कसं लहानपणापासून आम्ही खूप एक्सायटेड असायचे जेव्हा पण तरी म्हणजे आमच्याकडे असं गणपती नाही वगैरे कायच नसतं। तर आमच्याकडे फक्त एक हाच असा आमच्याकडे आहे सण जो आम्ही साजरा करतो, जेव्हा सगळे फॅमिली गेट टुगेदर होते, सगळे एकत्र येतात, धमाल मस्ती सगळं चालू असते। आणि आता पण मी म्हणून ऑफिसमध्ये खूप लवकर निघाली, म्हणजे प्लीज मला सोडा, आणि लवकर मला सोडलं आहे फायनली। आणि लेट्स सी, तुम्ही पण एंडपर्यंत व्लॉग बघत राहा, तुम्हाला समजेल। संध्याकाळी आता देवी आता बसवतील, आता 7 वाजायला आले। मला खूप इरिटेट करतोय खूप जास्त, कारण की मी व्लॉग बोलत होती आणि डायरेक्ट मग तिकडनं व्हिडिओ माझा कट केला असेल, असा मूर्ख आहे। ठीक आहे, आता 7 वाजायचं झालं, तुम्हाला समजेलच कसं काय असतं। तर मी पण रेडी व्हायला जाईन माझ्या घरी। सो लेट्स मीट, तर मग भेटूया लवकरच। बाय बाय का बाय। हे आहे आमची पनी दीदी। काय बनवते पनी दीदी? काय बनवते? काय मोदक झाले का? झाले। पनी दीदी आमची प्रत्येक वर्षी मोदक करायला येते आमच्याकडे। गरम आहे, खूप गडबड चालू आहे। वेट गाईज, पेशन्स ठेवा जरा। ही उकडीचे मोदक, असे उकडीचे मोदक झालेले आहेत नैवेद्यासाठी, आणि हे तळलेले मोदक हे पण झाले। आणि ही लापशी, अशी आमच्याकडे जेवणाची तयारी चालू आहे। कोणाला ऑर्डर पाहिजे असेल तर आम्हाला फोन करा। हा, आम्ही ऑर्डर घ्यायला तयार आहे। ही माझी मामी आहे, ही आमची सुजा काकू आहे, आणि ती आमची ताई आहे। हा, पण मी काकू म्हणते ना त्यांना। हाय हा, आणि आमचा ओरिओ, हा आमचा ओरिओ आहे, गोड। अशी आमची देवी सजली आहे, मस्त सुंदर। येस, परफेक्ट ब्लर दिसते तो। रेडी झाली आहे, दिस इज माय आउटफिट। आणि आता मला खूप लेट झालं आहे, हे लोक पण रेडी झाले आहेत। मम्मा खूप घाईच आहे, कारण की 10 वाजले आणि आम्हाला अजून निघायचं आहे, आणि आम्ही अजून घरातच आहे। लेट्स गो।
निघाले तेव्हा किती खाली होतं आणि आता बघा किती सगळं ओटीने भरलंय. बापरे, एवढा दूर झालेला घरामध्ये ना लिटरली मला सर्दी झाली. ही माझी अन्नी. अन्नी हाय बोल, हाय बोल असं. आता सांग अन्नी, आपण पिठोरी का मांडतो सांग. पिठोरी मुलांच्या नवसाची यायची. पण आपण कधीपासून मांडायला लागलो. मला मुलगा जन्माला आला तेव्हापासून मी मांडायला लागले. मामा म्हणजे माझ्या मागची काय स्टोरी. त्याच्या मागची मला माहित नव्हतं, फक्त मुलाच्या नवसाला पावते एवढं माहित होतं मला. कारण मी पहिली धारावीला राहत होती ना, तिकडे ती बाजूला ताई होती, ती मांडायची. तर तिनेच मला सांगितलेलं सांगता आम्ही मुलाच्या नवसाची आई. म्हणून मी मामानं एकदम असा करत होता, डोळ्यातून पाणी पिऊन डोळे. तेव्हा मी तिकडे नवस घेतला का त्याला बरं वाटलं तर मी पिठोरी मांडली. आता मांडायचा नवस घेतला, पण पहिलाच वर्ष आलं ना, तर मामाचा 6 महिन्याचा होता. मग त्या ताईला विचारायला गेली. तिने सांगितलं सूप लागते, वेणी लागते, तेरड्याची हे. आपण पिठोरी मांडतो ती कसली असते देवीचं. तेरड्याची आहे ती. तेरड्याचं म्हणजे झाड असतं काय. तेरड्याची अशी कुठलं हे जे आहे ते ना, ती तेरड्याची असते. तर तिने सांगितलं मला तेरड्याची पिठोरी असते. ती सूप असं उलटं मांडायचं, सुपात मांडायची. सुपाला हळदी कुंकू लावायचं. पिवळा त्या देवीला पिवळी साडी नेसवायची, म्हणजे पिवळा कपडा नेसवा विटायचा, पिवळा कपडा नेसवायचा. आणि मग तिची पूजा, वेणी, बांगड्या असं कळ्यात गाठी बिठी घालून तिची पूजा करायची. पूजा करायची ना, मग त्याला तिला हार बीर फुलं वेणी सगळं घालायचं. मग तिला मोदकाचा नैवेद्य, खिराचा नैवेद्य दाखवायचा. अच्छा. मग तो दाखवला का मग दुसऱ्या दिवशी सकाळी जाईन तेव्हा याचा दही भाताचा नैवेद्य दाखवायचा, विसर्जन करायचं. अच्छा. आणि मग ती विसर्जन करायची. अच्छा. सगळ्यांना. आता मामाला किती वर्ष झाली. त्याला झाली ना 55 का. मग तेव्हापासून आपण मांडतोय ना. हो. मामाला आमच्या 55 वर्ष झाली तेव्हापासून आम्ही पिठोरी आमच्या घरी मांडतोय. 55 का 60 झाली. किती वर्ष झाली ताई. मामा तुम्हाला किती. मी 37 मारले. मग माझ्यापेक्षा 1 वर्ष मोठा आहे काय तू. लहान आहे काय. काय बोलतो मग काय बोलतो मग तो 68. मग मामा तुम्हाला किती वर्ष झाली. तू काय माहिती 55 म्हणजे 55 वर्ष झाली आमच्याकडे पिठोरी न चुकता बसते. काय अन्य आमची अन्य न चुकता जेवण वगैरे असतं. तर मला लेट झाला म्हणून मला ते दाखवता नाही. जेवायला बसला. जेव 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 जेव. हा अन्य 55 वर्षामध्ये पहिल्यांदा आली. मी लग्नानंतर पहिल्यांदा बोल बोल आता बोल. काय बोलत ती मला म्हणजे हाराला यायची ना. तिला काय सांगितलं एक घरामध्ये काय मिळत नाही म्हणून तिला काहीतरी मूलबाळ होईल असं म्हणून तिला म्हणजे आमच्याकडे पिठोरीचं पाया पडायला येईल तुम्हाला काहीतरी. आणि आली त्यावेळी काय पण नाही घेऊन आली, अशीच आलेली. मला म्हणजे मावशी असं केलं आणि आली पाया पडला आणि गेली. जेवली पण काय. कोणती मगाशी आलेली ती गाडी. हा ती आता आली. आणि त्याच वर्षी गरोदर राहिली ती. तिथे एवढा मोठा मुलगा झाला तिला आता 7वी का 8वीला. जेवते तू. उपवास आता होत. कसं झालंय. खूप छान झालंय. व्हेरी व्हेरी टेस्टी. आमच्या ओरी पाया पडतो. नमो नमो कर. गुड बॉय गुड बॉय. नमो कर नमो कर. गुड बॉय गुड बॉय.
तर हा होता आमचा पिठोरी अमावस्याचा स्पेशल ब्लॉग. आणि जर तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. मला खूप काही दाखवता नाही आलं कॉज आम्ही लेट आलो आणि परत ऍक्च्युली आमच्याकडे खूप गर्दी पण झाली आणि त्याच्यामुळे काही जास्त दाखवता आलं नाही, म्हणून जेवढं मोजकच दाखवलं. आणि थोडक्यात मला दाखवलं. थोडासा लेट पण झाला याला. आम्ही तयारी करायला घरून सगळं लेट आवरावर गेलो केली आणि मग घरी तयारी करायला गेलो, त्याच्यामुळे उशीर झाला. म्हणून आम्हाला लेट झाला. खूप म्हणजे खूप गर्दी झालेली, खूप प्रचंड गर्दी I'm झाली. sorry. मामी किती गर्दी झालेली इकडे. गेल्या वर्षीपेक्षा जास्त गर्दी होती. आणि किती जेवण संपलं आपलं. जेवण नेहमीपेक्षा जास्त होतं. चालेल. हा काय करतोय अरे आमचा ओरी अरू ओरी. ब्लॉग आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि कमेंट मध्ये नक्की सांगा. आणि तुमच्याकडे पण कुठे पिठोरीची पूजा होत असेल तर आम्हाला नक्की कमेंट मध्ये सांगा. सो बाय गाईज, लव्ह यू ऑल.